मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी झणझणीत गावरान पद्धतीने हांडीमध्ये मटण बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। हांडीमध्ये केलेलं अन्न कधीही टेस्टीच वाटते, शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। तर आज आपण सुद्धा हांडीमध्येच ही मटणची भाजी बनवणार आहोत। तर यासाठी 1 किलो ताजं मटण आणलेलं आहे। मार्केटमधून मटण आणल्यावर कधीही 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं आणि जमेपर्यंत मटण ताजंच घ्यायचं, तरच भाजी छान टेस्टी वाटते। तर बघू शकता इथे मी छान 3-4 पाण्याने हे मटण धुवून घेत आहे। सध्या हिंदी सायडर लोकांचा श्रावण महिना सुरू झालेला आहे ना, आणि आपला महाराष्ट्रीयन लोकांचा श्रावण महिना सुरू व्हायचा आहे। त्याआधी ही मटणची भाजी आपण करून घेऊ। पूर्वीच्या काळी हांडीमध्ये स्वयंपाक करत होते आणि अगदी हेल्दी सुद्धा होत होतं ते अन्न, आणि खायला सुद्धा खूप टेस्टी होत होतं। तर आज आपण सुद्धा हांडीमध्येच ही भाजी करून घेणार आहोत। अतिशय टेस्टी अशी ही भाजी होते। नक्की तुम्ही सुद्धा हांडीमध्ये मटणची भाजी खास करून बघा। तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। तर मोठ्या साईजचे 4 कांदे कट करून घेतलेले आहे। खडे मसाल्यांमध्ये कलमी घेतलेली आहे, धने, अद्रक, लसूण, छोटी विलायची 3 छोट्या विलायची घेतलेली आहे, वेलची आणि लौंग 2 वेलची, मोठी वेलची घेतलेली आहे, 1 चम्मच खसखस, 1 चम्मच चणा डाळ, 1 चम्मच तांदूळ घेतलेले आहे। तर हे सर्व मसाले आपण तव्यावर छान परतवून घेऊ। तर तव्यामध्ये चिरून घेतलेले कांदे छान परतवून घेऊ। कांदे छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे। आजही गावामध्ये अशा पद्धतीचीच भाजी केल्या जाते आणि ती भाजी खायला सुद्धा खूप मस्त वाटते। चणा डाळ आणि तांदूळ टाकल्याने भाजी छान घट्ट होते, याची ग्रेव्ही खूप मस्त बसते। त्यामुळे मी इथे चणा डाळ आणि तांदळाचा वापर केलेला आहे। अगदी कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी आज करणार आहोत। तर बघू शकता इथे कांद्याचा कलर छान चेंज झालेला आहे। तर यामध्ये आपण खोबरं सुद्धा टाकून देऊ। खोबरं सुद्धा छान लालसर होईपर्यंत परतवून घेऊ। यामध्येच आपण हे मसाले सुद्धा टाकून देऊ, खडे मसाले, आणि कमी गॅसवर आपल्याला मस्त हे लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। चणा डाळ, तांदूळ, खसखस हे सर्व आपण या तव्यावर टाकून देऊ। अगदी 2 ते 2 मिनिटांमध्ये आपल्याला हे छान परतवून घ्यायचे आहे। वरून 1 चम्मच छोटा चम्मच जिरं टाकलेलं आहे। तर इथे हे सर्व छान मसाले लालसर होईपर्यंत परतवून घेऊ। अगदी 2 मिनिटांमध्ये हे होऊन जातात। छान कमी गॅसवरच आपण हे सर्व भाजून घेऊ। तर इथे धुवून घेतलेलं मटण होतं, त्यामध्ये आपण लाल तिखट घालू। तर 1 चम्मच मी तिखट घातलेला आहे। गरम मसाला घातलेला आहे 1 चम्मच। थोडं मीठ घालू आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ, जेणेकरून पूर्ण मटणाला हे पूर्ण तिखट मीठ हे सगळं लागेल व्यवस्थित। अशा प्रकारे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही मटणची भाजी कशी करता कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे मी धने पावडर सुद्धा घातलेला आहे। अद्रक लसूण पेस्ट टाकलं ते सुद्धा चालेल, पण मी इथे टाकलेलं नाही आहे। आता हे झाकून घेऊ। तर इथे हे मसाले सुद्धा छान भाजून झालेले आहेत, परतवून घेतलेले आपण हे सुद्धा आता थंड होऊ देऊ, आणि थंड झालं की मिक्सरमधून याची छान पेस्ट तयार करून घेऊ। बघू शकता मस्त हे लालसर असे आपण भाजून घेतलेलं आहे सर्व मसाले। तर इथे आपला हा पेस्ट सुद्धा तयार झालेला आहे। आता हे आपण काढून घेऊ। नक्की तुम्ही अशा प्रकारे हंडीमध्ये
मटणची भाजी करून बघा, अतिशय टेस्टी ही भाजी होते. आणि हे कांद्याचा पेस्टसुद्धा तयार झालेला आहे. आता गॅसवर हांडी गरम करायला ठेवून देऊ आणि यामध्ये तेल घालू. तर तेल थोडं मटणच्या भाजीला तेल जास्तच लागतं, तरी मी ते 7 ते 8 पळी तेल टाकत आहे. तेल गरम झाला, आता इथे तेजपान घालू. आणि हा कांद्याचा पेस्ट टाकू. आता यामध्येच हा मसाल्यांचा पेस्टसुद्धा टाकून देऊ. मस्त इथे मसाल्याचा सुगंध येत आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहे. तर कमी गॅसवरच मी हे छान परतवून घेत आहे. आधीच्या काळात मातीच्या भांड्यात सर्व पदार्थ करत होते. ते सर्व मातीचे भांडे मध्ये लुप्त झालेले होते, पण परत मातीचे भांडेच आलेले आहे आणि मातीच्या भांड्यातलं जेवण खायला खूप मस्त वाटते. नक्की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हांडीमध्ये तुम्ही ही भाजी करून बघा, खूप छान वाटते. तर इथे मी तिखट घातलेलं आहे, हळद घातलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घालू शकता. जर 4 चम्मच मी इथे तिखट टाकलेला आहे, अर्धा चम्मच हळद घातलेली आहे. गरम मसाला घालू. तर हा गरम मसालासुद्धा मी घरीच म्हणजे होममेड आहे. याची लिंकसुद्धा, याचा व्हिडिओसुद्धा मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. तर हळद आणि तिखट घातल्यावर छान कमी गॅसवर परत होऊ देऊ. तर बघू शकता आत्ताच या मसाल्याचा कलर किती मस्त आलेला आहे. अगदी लाल बुंद असा दिसत आहे आणि वरवर मस्त तेल सुटलेलं आहे. तर आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं पाणी टाकून मिसळून घेतलेलं आहे. ते पाणीसुद्धा इथे टाकून देऊ. बघा किती मस्त इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता चवीनुसार मीठ घालू. आणि परत मिक्स करून घेऊ. आता झाकून घेऊ. बघा किती मस्त कलर आलेला आहे. तेलसुद्धा खूप मस्त सुटलेलं आहे. 3-4 मिनिटपर्यंत आपण हे छान कमी गॅसवरच हा मसाला होऊ देऊ. आता हा मसाला आपला झालाच आहे. यामध्ये आपण हे मटण टाकून देऊ. मटण टाकल्यावर परत आपल्याला कमी गॅसवरच अर्धा तास छान या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे हे मटण. बघा या मसाल्यामध्ये टाकताच मस्त असा कलर दिसत आहे. छान बरोबर तेल सुटलेलं आहे आणि कलरसुद्धा खूप छान दिसत आहे. आपली ही भाजी ना खूप टेस्टी अशी होणार आहे. नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हंडीमध्ये भाजी करून बघा. आता झाकून देऊ. आणि या ताटावर आपण थोडं पाणी घालू. ताटावर पाणी घातल्याने हांडीमधलं जे मटण आहे ना त्याला पाणी सुटतं. त्यामुळे मी वर ताटावर पाणी टाकते. तर बघा अर्धा तासाने बघा हे किती मस्त आपलं हे मटण दिसत आहे. छान लालबुंद असं झालेलं आहे. छान बरोबर तरी सुटलेली आहे. छान वरती तेल आलेलं आहे. अगदी पाहूनच आपली ही भाजी खूप भारी होणार आहे असं दिसत आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. इतकी मस्त ही आपली मटणची भाजी झालेली आहे. तर आता हे अर्धा तास झालेला आहे. परत आपल्याला शिजवायची आहे.
बघा किती मस्त ही भाजी झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गावरान पद्धतीने ही मटणची भाजी करून बघा. अतिशय टेस्टी अशी ही भाजी होते. कमी मसाल्यामध्ये ही भाजी होते आणि खायला अप्रतिम वाटते. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर आता हे जे ताटावरचं पाणी होतं ना, हे ताटावरचं पाणी मी या भाजीमध्ये टाकून देत आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. आता या भाजीमध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकू. तर इथे मी पॉटला लागलेलं मसाला होता त्यामध्ये सुद्धा मी पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं वाटते तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. तर भाजी खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको. तर खूप जास्त पातळ असली ती पण भाजी खायला चांगली वाटत नाही आणि घट्टही नाही. तर इथे मी या ग्लासने 4 ग्लास पाणी टाकलेले आहे आणि पाणी टाकल्यावर आणखी 1 तास मी शिजवून घेतलेले आहे. अशी आपली ही भाजी शिजायला 1 तास लागलेला आहे. तर बघा आता इथे आपली भाजी शिजलीच आहे. आता वरून मस्त हिरवागार असा सांबार घालू. तर कशी वाटली तुम्हाला ही गावरान हांडीमधली मटणची भाजी? नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही केलेली भाजी कशी झाली. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा. ही भाजी आता आपल्याला या भाजीचा कलर असा दिसत आहे, पण ही भाजी थंड झाल्यावर ना खूप मस्त याची ग्रेव्ही छान लाल बुंद अशी होते आणि दिसायला सुद्धा खूप मस्त वाटते. खायला तर अतिशय टेस्टी ही भाजी होणारच आहे. आता यामध्ये मी शाही चिकन मसाला टाकला आहे, कारण माझं मटण मसाला नाही होता त्यामुळे मी ते चिकन मसालाच टाकला आहे. टाकला तरी चालेल. तर आता इथे 1 चम्मच मी चिकन मसाला टाकलेला आहे, शाही चिकन मसाला. आता मसाला टाकल्यावर परत आपण 10 ते 15 मिनिट होऊ देऊ. परत झाकून देऊ. तर 15 मिनिटानंतर बघा भाजी किती सुंदर कलर आलेला आहे. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. आता ही भाजी अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आता ही भाजी आपण वेगळी काढून घेऊ. तर बघा आता एका दुसऱ्या हांडीमध्ये ही भाजी मी परत छान सर्व करून घेत आहे. मस्त हांडीमधली ही मटणची मस्त हांडी मटण तयार झालेलं आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.